मुलांनो, हे एक खेळणं आहे, टॉय. ह्याची जी खालची बाजू आहे ती हेमिस्फियर आहे. हेमिस्फियरला मराठीमध्ये काय म्हणायचं बघा सर? अर्धगोल. काय म्हणायचं? अर्धगोल असं म्हणायचं, लक्षात घ्या. आणि ह्याला काय म्हणायचं? कोन. याला मराठीत काय म्हणायचं? शंकू. आता फॉर्म्युले आठवायला पाहिजेत मुलांना. पहिल्यांदा काय काढायचं आहे? व्हॅल्यूम. बरोबर आहे सर? मग या ठिकाणी ह्याचा व्हॅल्यूम आठवायला पाहिजे. व्हॅल्यूम V1 शंकूचा, आणि अर्धगोलाचा व्हॅल्यूम आठवायला पाहिजे. याचा व्हॅल्यूम V2 आठवायला पाहिजे. लक्षात घ्या. बघा बरं, येतोय का? शंकूचा जर व्हॅल्यूम असेल तर त्याचा नियम काय सांगा? 1/3 इंटू तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. तळाचे क्षेत्रफळ, तळ म्हणजे काय? शंकूचा सर्कल आहे. तळाचे क्षेत्रफळ म्हणजे πr² इंटू, लक्षात घ्या, ही जी आहे ती हाईट, उंची. 1/3 इंटू तळाचे क्षेत्रफळ गुणिले उंची. ह्याचा व्हॅल्यूम काय बघा सर? तर ह्याचा व्हॅल्यूम लक्षात घ्या, हे 1/3 ह्यात येतच, प्लस ह्याचं वक्र पृष्ठफळ घ्यायचं. वक्र पृष्ठफळ, टोटल गोलाचं वक्र पृष्ठफळ, टोटल गोळाचं लक्षात घ्या वक्र पृष्ठफळ किती आहे? 4πr². त्याच्या निम्म 2πr². 2πr². आता ह्याला हाईट नसती मुलांनो, त्यामुळे ह्याची हाईट आणि ही रेडियस सेमच असते. ही रेडियसच असते, लक्षात घ्या सर. म्हणून लक्षात घ्या इंटू r. इंटू किती झालं बघा सर? r. म्हणजे ऍक्च्युअली याचा फॉर्म्युला काय झाला बघा सर? 2/3 πr³ r² इंटू r³. हा फॉर्म्युला झाला सर. आता काय पाहिजे? सरफेस एरिया पाहिजे सर याची. सरफेस एरियाला आपण सर S म्हणूया, याला S1. बरोबर सर? आणि ह्याला सरफेस एरियाला काय म्हणूया सर? S2. याचा सरफेस एरिया पाहिजे. फॉर्म्युले तुम्हाला नाही आलं काय येत नाही सर, फॉर्म्युले आले पाहिजे. मग ह्याचा सरफेस एरिया, आता ह्याचा सरफेस एरिया म्हणजे वक्र पृष्ठफळ, कर्वड सरफेस एरिया. कर्वड सरफेस एरिया, हा कर्वड सरफेस एरिया किती आहे बघा सर? πrl. काय आहे बघा सर? πrl. आता हे L काय भानगड आहे? तर L म्हणजे लक्षात घ्या स्लांट हाईट. तर पायथागोरस वापरायला पाहिजे सर. हे लक्षात घ्या 3 आहे, हे 4 आहे, म्हणजे हे 100% 5 येणार बाय पायथागोरस. बरोबर सर? L लागेल. आता लक्षात घ्या ह्याची सरफेस एरिया ही पण कर्वड लक्षात घ्या एरिया आहे सर. कर्वड सरफेस एरिया, कर्वड वक्र पृष्ठफळ. मग ह्याचं वक्र पृष्ठफळ जे आहे लक्षात घ्या ते कसं येणार सांगा? 2πr². हे जे आहे 2πr². मग आता लक्षात घ्या आपल्याला काय करायला लागणार आहे? ह्याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला L काढावं लागणार आहे सर. मग L काढून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याकडे कुठला फॉर्म्युला आहे बघा सर L काढण्यासाठी? तर L काढण्यासाठी फॉर्म्युला असा आहे h² प्लस r² इज इक्वल टू, लक्षात घ्या, L². पायथागोरस. कुठला? बरोबर आहे का बघा सर? हे काटकोन त्रिकोण, हा काटकोन त्रिकोण लक्षात घ्या. उभ्याचा वर्ग अधिक आडव्याचा वर्ग बरोबर तिरक्याचा वर्ग. किंमत भरा सर. 4चा वर्ग प्लस 3चा वर्ग बरोबर L². Therefore 16 plus 9 is equal to L². 25 is equal to L². 5² is equal to L². स्क्वेअर रूट घ्या. 5 is equal to L. ह्याला 1 टिंब 2 टिंब अशी म्हणून चिखून केली पाहिजे. Therefore अशी म्हणून सर लक्षात आलं का बघा सर? L झाले. Therefore here L is equal to 5 सेंटीमीटर. हे झालं सर. आता तुम्हाला काय करायचं आहे? व्हॅल्यूम ऑफ द टॉय. म्हणजे या दोन व्हॅल्यूमची काय करायला लागणार सर? बेरीज करायला लागणार सर. या दोन व्हॅल्यूमची काय करायला लागणार सांगा सर? बेरीज करायला लागणार. चला करूया. हा R आणि हा R काय फरक नाहीये मुलांनो. R आणि R हे सेमच आहेत, त्यामुळे काही कॅपिटल स्मॉल काढण्याची गरज नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे इथं कसं होईल बघा बरं सर? इथे व्हॅल्यूम काढत असताना व्हॅल्यूम इज इक्वल टू V1 प्लस, लक्षात घ्या, V2. बरोबर आहे का बघा सर? V1 प्लस V2. मग V1 किती आहे बघा सर? 1/3 πr² इंटू h प्लस V2 किती आहे बघा सर? 2/3 πr³. मग काय काय येईल सर? कॉमन काय जमत असलं काढून घ्या आणि मग नंतर बघू. Therefore 1/3 हे πr² आहे, इथं 1/3 आहे, इथं 1/3 आहे, बाहेर काढलं. πr² आहे, πr² आहे, कॉमन काढलं πr² इंटू ब्रॅकेट. 1/3 πr² गेले, h शिल्लक प्लस
हे 2 शिल्लक 1/3 पाय आर स्क्वेअर आर शिल्लक भरा किमती सर. आणि ह्याच्या किमती भरल्या की तुमचं कॅल्क्युलेशन येईल सर. 1/3 इंटू पायची किंमत सगळ्यात शेवटी घालू. आरची किंमत किती आहे सांगा सर. 3 स्क्वेअर इंटू एचची व्हॅल्यू किती आहे बघा सर. 4 प्लस 2 इंटू आर. आरची व्हॅल्यू किती आहे बघा सर. 3. संपले. कॅल्क्युलेशन सोडवा येईल ते उत्तर. आता मुलांनो लक्षात घ्या, हे जसं व्हॅल्यूम झालं तसं अजून तुम्हाला सरफेस एरिया काढायची असेल. फाइंड सरफेस एरिया ऑफ द टॉय. मग सरफेस एरिया कशी काढणार सांगा. एस इज इक्वल टू S1 प्लस S2. बरोबर आहे का बघा सर. ही सरफेस एरिया. एस फॉर सरफेस एरिया. मग S1चं काय फॉर्म्युला आहे बघा सर इथं. पाय आर एल प्लस 2 पाय आर स्क्वेअर. 2 पाय आर स्क्वेअर काय कॉमन निघते का बघा. निघत असलं काढा, नाही तर राहू दे. लक्षात घ्या, पाय आर कॉमन आहे. घ्या पाय आर कॉमन. शिल्लक राहिलं एल प्लस पाय आर कॉमन काढलं. 2 शिल्लक आर शिल्लक. भरा व्हॅल्यू. पाय नंतर बघू. आरची किंमत किती आहे बघा सर. आरची व्हॅल्यू 3. आरची व्हॅल्यू लक्षात घ्या 3 इंटू एलची व्हॅल्यू काढलेली आहे 5 प्लस 2 इंटू आरची व्हॅल्यू किती आहे बघा सर. आरची व्हॅल्यू 3. संपलं. आता सर हे कॅल्क्युलेशन करून सोडवा, जे येईल ते उत्तर. बरोबर सर. मग आता कसं होईल बघा सर. या ठिकाणी इथं 1/3 इंटू पाय इंटू 3 इंटू 3 इंटू 2 3 जा 6. 6 प्लस 4 10. 6 प्लस 4 10. बरोबर सर. या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या 3ला हे 3 कॅन्सल आणि इथं मल्टिप्लिकेशन साईन आलं. बरोबर सर. इथं काय आलं बघा सर. इथं येत असताना इथं 2 3 जा 6. 6 प्लस 5 11 पाय इंटू 3 इंटू 11 म्हणजे 11 3 जा 33 इंटू पाय. आता पायची किंमत 22 सप्तमांश किंवा 3.14. मग 33 इंटू 22 सप्तमांश का उपयोग होत नाही. 3.14 जे येईल ते आन्सर. इथं सर 10 3 जा 30 पाय. आता पायची व्हॅल्यू घाला सर. देअरफॉर 30 इंटू 22 सप्तमांश उपयोग नाही. 3.14 घाला सर. आता मल्टिप्लिकेशन केलं, तुमचं गणित संपलं सर. दोन्हीकडलं उत्तर. आन्सर इतकं आलं पाहिजे. इथं दिलेलं आहे आन्सर्स आर गिव्हन. बघूया काय ते. हे 0 बाजूला टाका. 3 मल्टिप्लाय करा. 3 चौक 12 2 हा आला 1. 3 एक्के 3 3 1 4 3 त्रिक 9. किती घरं सोडणार. पॉईंटच्या पुढे किती डिजिट्स आहेत. 2 डिजिट्स आहेत. 2 डिजिट सोडा. पॉईंट आलं. व्हॅल्यूम आहे. व्हॅल्यूम असल्यामुळं सेंटीमीटर घन. हे उत्तर 94.20 सेंटीमीटर क्यूब. 94.20 म्हणजेच किती सांगा सर. 94.2. इथं वर किती 0 दिलात तर काय फार उपयोग होत नाही. देअरफॉर आन्सर इज 94.2 सेंटीमीटर क्यूब. हा झाला व्हॅल्यू. इकडे या सर. इथं करत असताना 3.14 इंटू 33 मल्टिप्लिकेशन केलं पाहिजे सर, न कंटाळता. म्हणून आपण या ठिकाणी 314 इंटू 33. 3 चौक 12 2 हा आला 1. 3 1 जा 3 3 प्लस 1 4 3 3 जा 9. पुन्हा 3 नी गुणताना पुन्हा लक्षात घ्या, ह्या 3 नी गुणत असताना एक डिजिट सोडायचं. एक डिजिट सोडलं त्याला प्लस म्हणा किंवा 0 म्हणा. मग 3 नी गुणताना हेच येणार. 2 4 9. करा ॲडिशन केल्यावर काय होईल बघा सर. 2 6 9 प्लस 4 13 9 प्लस 1 10. आता या ठिकाणी लक्षात घ्या, किती तुम्हाला या ठिकाणी डिजिट सोडायला लागतील सांगा. 2 डिजिट्स. इकडून 2 डिजिट सोडा. 103.62 आले बस. 103.62. देअरफॉर 103.62 सरफेस एरिया म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. सरफेस एरिया हा झाला व्हॅल्यूम सर. व्हॅल्यूम ऑफ द टॉय हा झाला. मग शेवटचं एक वाक्य लिहून टाकूया म्हणजे झालं.
व्हॉल्यूम ऑफ टॉय इज इक्वल टू 94.2 सेंटीमीटर क्यूब. इथं सरफेस एरिया ऑफ टॉय खेळण्याचं इज इक्वल टू 103.62 सेंटीमीटर स्क्वेअर. कळलंय का बघा. तर अशा प्रकारचं लिखाण ह्याच्यामध्ये सर सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, जे मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे, हे तुम्ही लिहिलं पाहिजे, वहीमध्ये लिहिलं पाहिजे, स्वतः केलं पाहिजे. माझं बघून लिहून उपयोग नाही. हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या सर. आणि या ठिकाणी पहिल्यांदा बघून घ्या आणि नंतर ते व्हॅल्यूम फॉर्म्युले पाठ पाहिजेत आणि मग तुम्हाला हे करावं लागेल. लक्षात घ्या सर, हे जे फॉर्म्युले आहेत हे तुम्हाला पाठ पाहिजेत सर. हा कोणचा व्हॅल्यूम, हा कोनची सरफेस एरिया पाठ पाहिजे. ही लक्षात घ्या. हेमिस्फिअरचा व्हॅल्यूम पाठ पाहिजे. लक्षात घ्या सर, हा हेमिस्फिअरचा सरफेस एरिया पाठ पाहिजे. फॉर्म्युले आहेत सर, लक्षात घ्या. हा पण फॉर्म्युला आहे सर, पायथागोरस हा फॉर्म्युला पाठ पाहिजे. लक्षात घ्या, हे फॉर्म्युले 5 फॉर्म्युले इथं वापरलेत. लक्षात घ्या, गणित खूप महत्वाचं आहे. अर्थातच 4 ते 5 मार्काचं एक्झाम्पल आहे. लक्षात घ्या सर. आपण या ठिकाणी आणखी एक एक्झाम्पल पाहूया. पहा मुलांनो, हा बॉल आहे, तरी दिलाच आहे. हा बॉल आहे. या बॉलची सरफेस एरिया काढायची आणि व्हॅल्यूम काढायचं आहे. पुन्हा फॉर्म्युले लक्षात घ्या. फॉर्म्युला घेत असला आता पाठ करायचा आहे सर. बघा बरं काय येईल. पहिल्यांदा सरफेस एरिया घ्यायचे. चला घेऊन टाकू. काय आहे सांगा सर. सरफेस एरिया, त्याला आपण काय म्हणतो, पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ. काय फॉर्म्युला आहे सांगा. 4πr², गोलाचे वक्र पृष्ठफळ किंवा एकूण पृष्ठफळ. व्हॅल्यूम काय आहे सांगा सर. इथे आता व्हॅल्यूम कडे जाऊया. काय आहे ह्याचा व्हॅल्यूम. व्हॅल्यूम ऑफ, लक्षात घ्या, स्पियर, व्हॅल्यूम ऑफ स्पियर 4/3 πr³, 4/3 πr³ असं सर व्हॅल्यूम आहे. भरा किमती भरत असताना काय करायला लागेल. दिस इज द डायमीटर. बरोबर. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर रेडियस. रेडियस इज इक्वल टू डायमीटर अपॉन 2. त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. म्हणजे व्यास किती आहे. 42 डिवायडेड बाय 2 म्हणजेच त्रिज्या किती आली. 21. हा जो इथून इथंपर्यंत म्हणजे सर काय झालं सांगा. हा व्यास झाला, डायमीटर. हा काय झाला बघा सर, डायमीटर. त्याच्यावरनं रेडियस काढली, सेंटीमीटर. बरोबर. आता लक्षात घ्या 21 आहे म्हणजे 22 सप्तमांश चालतंय. घ्या 22/7. बराबर व्हॅल्यू 4 × 22/7 × 21 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे सोडवायचं आहे, तुम्हीच सोडवायला पाहिजे ना का मी. उत्तर इथं इज इक्वल टू 4/3 × 22/7 × what is the value of r. 21 ब्रॅकेट क्यूब. काय करायला लागेल बघा सर. इट इज इक्वल टू 4 × 22/7 × 21 × 21. It is equal to 4/3 × 22/7 × 21 × 21 × 21. 21 चा क्यूब. बघा डिवाइड काय काय जाते. 7 1 जा 7, 7 3 जा 21, 7 1 जा 7, 7 3 जा 21. इथं सर खालचं 3, हे वरचं 3 कॅन्सल. संपलं सर. आता फक्त मल्टिप्लिकेशन राहिलं. काय करायचं आता, शिल्लक काय राहिलं सांगा की सर. ह्या दोघांना गुणा, ह्या दोघांना गुणा. मल्टिप्लिकेशन एकच साईन. 4 2 8, 4 2 8. इथे 3 1 3, 3 2 6. त्याचा गुणाकार करा. सरफेस एरिया म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. झालं उत्तर. का हा गुणाकार मी शिकवायचा. बरोबर. आता कसं होईल बघा सर. आता ह्याचा गुणाकार करू, ह्या दोघांचा. 88. 21 गुणिले 21, 21 चा स्क्वेअर माझ्या मते 441. बरोबर आहे का बघा सर. 21 चा स्क्वेअर.
नसेल करून बघायचं सर, शंका आली तर. इथं 21 × 21 करून बघायचं. 21 × 21 चाले 2, 21 2 जा 42 प्लस 2 म्हणजे 44 आहे सर, बरोबर. काय प्रॉब्लेम 400. आता गुणाकार आला पाहिजे सर. हा झाला, आता गुणाकार आला पाहिजे सर. तर कसं करायचं बघा सर, साईडला घेऊन. इथे 63 × 88 लक्षात घ्या सर. इथं 441 × 88 करूया सर. कसं करणार सांगा सर. पहिल्यांदा 8 नी गुणायचं ह्यानी. 8 त्रिक 24 अशी 4 हातच्याले 2, 8 संग 48, 48 प्लस 2 50, बरोबर सर. ह्या 8 नी गुंताना एक घर सोडायचं. हे एक घर सोडलं पुन्हा हेच येणार म्हणजे 405. मारा बेरीज काय असेल ती. इथं 8 नी 8 1 जा 8, बरोबर आहे सर. 8 1 जा 8, 8 चौक 32 अशी 2 हातच्याले 3, 8 चौक 32, 32 आणि 3 35. आता सर ह्याला हे सोडलं, आता ह्या 8 नी गुणायचं आहे सर. 1 डिजिट सोडा, हे 1 डिजिट सोडलं ह्यानी हेच येणार उत्तर. 8 2 5 3 मार बेरीज. काय येईल बेरीज बघा सर. 4 अशी 4, 0 प्लस 4, 5 प्लस 0 5 5. पॉइंट आहे का बघा. पॉइंट नाही आहे. आन्सर 5 5 4 4 5 5 4 4 सेंटीमीटर स्क्वेअर. इथं हे त्यांचं उत्तर का आलंय सांगा सर. असं हे डायजेस्टमध्ये आलेलं उत्तर आहे. का आलंय असं, तर इथं पायची किंमत त्यांनी 22/7 न घेता 3.14 घेतलेली आहे. त्यामुळे हे उत्तर आलंय. तुम्ही इथं 22 22/7 काढा, 3.14 घाला, हे उत्तर येतं. बरोबर आहे सर. आणि उत्तर बरोबरच आहे. 5 5 4 4 आसपास आहे सर. 339 हे मोस्ट ॲक्युरेट. कारण ह्याला भाग जातोय म्हणल्यानं 22/7 आपण घेणं आवश्यक आहे. इथे बघा सर, ह्याची बेरीज 8, 8 आणि 2 10 0, ह्याच्याला 1, 5 आणि 2 7 आणि 1 8, 5 आणि 3 8, 3 3. बघा बरोबर आहे का. मग इथं किती डिजिट्स काही सोडायचे नाही. मग 38 808, 38 808 हे बघा सर 772 आहेत. का आलं. इथं पायची किंमत 22/7 ऐवजी 3.14 घेतलेली आहे. हे आन्सर का आलं सांगा. इथं पायची किंमत 3.14 घेतलेली आहे. तुम्ही 3.14 घेऊन बघा हे उत्तर येते की नाही. 100% येणार. पण डायजेस्टमध्ये पायची किंमत 3.14 घेऊन गेली, पण 22/7 मोस्ट ॲक्युरेट येतं सर. हे मोस्ट ॲक्युरेट आहे. व्हॅल्यूम असेल तर सेंटीमीटर क्यूब. बरोबर सर. हेही उत्तर चुकीचं नाही, हेही उत्तर बरोबर आहे. त्यांनी पायची किंमत दिलेली नाहीये. पायची किंमत दिलेली नसल्यामुळं आम्ही 22/7 घेतली तर हे उत्तर येते. हे चूक नाहीये. पायची किंमत ज्यांनी 3.14 घेतली तेही उत्तर चूक नाहीये, तेही उत्तर बरोबर आहे. लक्षात घ्या मुलांनो, विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम नाहीये, तपासणाऱ्या शिक्षकाला प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मुलांनो आता कसं झालंय की एकच, पूर्वी कसं असायचं हेच उत्तर आलं तरच मार्क मिळेल असं नाही. उत्तरं वेगवेगळी येऊ शकतील. मेथड्स प्रमाणे थोडी उत्तरं वेगळी येतात, पॉईंट्समध्ये डिफरंट येतो, तुम्हाला मार्क्स द्यावे लागतात. लक्षात घ्या. त्यामुळे शिक्षकाचा प्रॉब्लेम आहे. मार्क्स फुल मिळणार, तुम्ही काळजी करू नका. मी मुद्दामून डायजेस्ट वेगळं आणि आम्ही हे वेगळं घेऊन आलं तरी तुम्ही घाबरू नये म्हणून मी तुम्हाला हे लक्षात घ्या सांगण्याचा असा प्रयत्न केलाय. समजलं असेल असं मला वाटतं. एकदम इझी आहे. आपण या पद्धतीनं करावं असं मला वाटतं.